रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी 3 महिन्यांमध्ये मराठी शिकावी, नाहीतर बॅच कायमचा रद्द होईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा इशारा दिलाय. रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीतच बोललं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. 1989च्या परिवहन कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सुद्धा सरनाईकांनी सांगितलं. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये प्रताप सरनाईकांची ही बेधडक मुलाखत तुम्ही पाहू शकता. शनिवारी रात्री 8:54 फक्त जय महाराष्ट्रवर. रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे या संदर्भात तुम्ही निर्णय घेतलात, वेळही दिलात आणि आता त्याची परिणिती दिसायला लागली आहे, अनेकांना येऊ लागलंय, काही अजूनही धडपडतायत. कसं बघताय या निर्णयाकडे आणि त्याचा जो फलसफा आता आपल्याला दिसतोय, निर्णायक भूमिकेमध्ये आलेला आहे, टप्प्यामध्ये आलेला आहे तुमचा निर्णय? परिवहन मंत्री म्हणून मी हा निर्णय घेतला की 1989चा जो नियम आहे त्या नियमामध्ये स्पष्टता आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रवाशांशी जो संवाद साधायचा आहे तो मराठीमध्ये साधला गेला पाहिजे आणि मी 12 ऑगस्ट 2026ला त्यामध्ये बदल केला. त्या बदलामध्ये स्पष्टता आली की तुम्ही जर मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला नोटीस दिली जाईल. जर 1 महिन्यामध्ये तुम्ही नाही शिकलात तर तुमचं 3 महिन्याकरता जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल आणि 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर मराठीचं ज्ञान जे आवश्यक आहे ते जर तुम्ही अवगत नाही केलं तर तुमचा बॅच हा कायमचा रद्द केला जाईल. आता ही मोहीम जी आहे चालू करत असताना अनेक रिक्षा संघटनांनी त्याला विरोधही केला होता. मला सांगितलं की अचानक तुम्ही जर ही सक्ती लादाल तर ते योग्य नाही. मी म्हणालो सक्ती नाही, ही मराठीची भक्ती आहे. 160 ठिकाणी वर्ग आयोजित केले. 1800 शिक्षक राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांनी रात्रंदिन ह्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवलं आणि आश्चर्य म्हणजे 105 दिवसामध्ये 1,65,600 हे विद्यार्थी जे हिंदी भाषिक होते किंवा अमराठी होते किंवा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर होते यांनी मराठी शिकले, त्यांना प्रमाणपत्र दिलं. आनंद या गोष्टीचा आहे. लोक शिकायला तयार आहेत, शिकलेत आणि चांगल्या पद्धतीने मराठी बोलायला लागले. आता त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही तर मराठी शिकलो परंतु तुमच्या प्रवाशांना सुद्धा तुम्ही सांगा की आमच्यामध्ये मराठीमध्ये संवाद साधा, तर आम्ही फक्त इथंच नाही तर उद्या घरी जाऊन सुद्धा आम्ही मराठीत आमच्या परिवाराशी बोलू शकू. नक्कीच. पण आता त्यातले काही आहेत जे म्हणतात थोडा है थोडे की जरूरत है, थोडंसं अजून वाढवून द्या, आम्हाला वेळ महिनाभर वाढवून द्या. याकडे आपण कसं 36 बघताय? वर्षामध्ये तुम्ही जर शिकू शकला नाहीत तर तुम्ही थोड्या कालावधीमध्ये काय शिकणार? अहो तुम्ही 3 महिने मागितले, मी 3.5 महिने दिले. कायदा असा केला की एकदम तुमच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचा बडगा नाही. पहिलं नोटीस दिली जाईल. काल नोटीस दिली 1268 लोकांना आम्ही. नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याची मुदत देणार. म्हणजे असं नाही, नैसर्गिक न्यायाप्रमाणे तुम्हाला मुदत दिलेलीच आहे, ती 1 महिन्याची मुदत. 1 महिन्यामध्ये नाही शिकलात परत 3 महिन्याची मुदत, परंतु त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी तुमचा बॅच निलंबित केला जाईल. परंतु त्याही 3 महिन्यामध्ये तुम्ही शिकला नाही तर मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा नाही असं समजून तुमचा बॅच हा कायमचा रद्द करावा लागेल.